रोम रोम भाइयों. हॅलो गाईज, स्वागत आहे आपल्या आजच्या ब्लॉग मध्ये. आज सकाळी ब्लॉग सुरू करतोय कारण आपली मातोश्री चाललेली आहे घर सोडून, म्हणजे सोमवारच्या घरला चाललेली आहे. आज काहीतरी काम आहे म्हणून जायला मग घेऊ. चहा बी जेवण बिवण सकाळचं आपला स्वयंपाक करून दिलेला आहे, संध्याकाळचं आपल्यालाच करणे. हो, आपण पार्सल गिर्सल आणून मस्त खाऊ. तर आता आपली मम्मी चाललेली आहे. तर चला गाईज, आपण पिऊ चहा. चलो गाईज, अजून लाईनावर झोपलेला आहे आणि आपण उठून दात बीस घासून चहा घे प्यायला तयार झालेला आहे. करू आंघोळ एवढं लवकर काय. चला पिऊ चहा आणि भेटूया नंतर आंघोळ झाल्यानंतर. गाईज, आम्ही गच्चीवरती चक्कर मारायला आलो. माहित नाही गाईज काय झालं, मांजरी अशी ती झोपून पडलेली आहे. खूप तब्येत पण तिची खूप खराब झालेली आहे. काल रात्री पण तिला उलट्या आल्या त्या गाईच. आता दूध पण पित नाही गाईच ती, काय माहित काय झालं तिला. हे बघू शकता गाईच तुम्ही, हे मोठ्या असा पेरोला रिकाम काम करत. काय माहित गाईच काय झालं, कमेंट मध्ये सांगा गाईच जर तुम्हाला माहित असेल काय झालं. सो गाईज, आयुर्वेदिक काढा करून पाजणं चालू आहे. असं मांजरीला धरून दिला रस पाजणं चालू आहे. वाच वा चावत नाही रे बाबा, तोंडे करा याची काय तत्पर आहे. काय मध्ये करायला नको तो हात बाजू करा तिकडे खाली. चावत रे नाही टाक ना भस्कन. नाही ता बस थांबा तुम्ही. धरा, हा करा हात, करा ना हात. चावत ते टाक त्याच्यात बी, दात घासून दे ती. टाक टाक टाक, अजून अजून टाक. कसे आ करा बस. आयुर्वेदिक रस पाजलेला आहे काही. मित्राचं एक काम निघलेलं आहे भाराडीला, तर आम्ही दोघं आता चाललेलो आहे आपल्या गाडी घेऊन. आलो जाऊन भाराडीहून. बकरी आणायची वाटतं त्याला काहीतरी, तर चला येऊ जाऊन आणि बकरी. जेवण बिवण झालेलं आहे. आज बटाट्याची भाजी केली होती, तर जेवण बिवण झालेलं आहे. आता निघतोय शेतात जाण्यासाठी. शेतात आपलं एक काम आहे. आज आपल्याला ते गांडूळ आणलेले आहेत, ते टाकायचे गांडूळच्या याच्यात असे बेडमध्ये या पॅकेटमध्ये ते बघू शकतो तुम्ही. असे याच्यामध्ये कपड्यामध्ये वाटतं ते काहीतरी, तर ते घेऊन जायचे आणि ते टाकायचे त्याच्यात. तर लाईना भाऊ आणि मी चाललेलं. तुझा लोरला गाडी चला चला काय जाऊया शेतात. काय तो तर आता आम्ही पेट्रोल टाकायला पेट्रोल पंपकडे चाललोय. मग तिडून आल्यानंतर पुन्हा सध्या ड्रायव्हर आपला भाऊ आहे लाईन. गाईज, तर फायनली आम्ही पोहोचलेलो शेतात आणि गांडूळ सुद्धा आणले सोबत. गांडूळ झाले सप्पर, कारण की आपल्याला करायचं आहे गांडूळ खत. हे बेड जे आहे ते थोडं रॉंग लागलेलं आहे. आपल्याला त्याला इठाने लावायचं आहे गाईच. इथं लावायचं आहे. ह्या इथं जशी जागा अशी थोडी खंदून मिळून टिकमानं थोडी सरळ करून घ्यायची आणि मग हे बेड इथं लावायचं आहे. हे टाकी बी हटवून घेऊ आणि मग जागा क्लिअर करू. ही आपली गाय
आणि काकाशिरी. तर चला करूया बेड तयार, लावूया. बघा गाईस मधीच आहे ना. सो गाईज आपल्या बेडचं काम झालेलं आहे, पण अजून पण आम्ही त्याच्यात गाणं सोडले नाही. आम्ही वापस घरी घेऊन चाललेलो आहे, कारण की त्याचा अजून पप्पाने टाकू नका आणि तसं काही तर बाकी आहे अजून. मग आता आम्ही नंतर 1-2 दिवसांनी टाकणार आहे. आता आम्ही सध्या चाललेलो आहे घरी, काका थांबले शेतात. तर चला जाऊया घरी आणि बघू. आणि आता रात्रीचं घरी जेवायला पार्सल आणायला चाललेलो आहे. मित्र आहे सोबत, सोबत. तर आता आम्ही तिथे चाललेलो आहे पार्सल आणायला. तर चला येऊ जाऊ पार्सल घेऊन येऊ. चलो गाईज, आम्ही पार्सलमध्ये आता काय आणू तिथे गेल्यावरच समजन. गाईज आम्ही बट्ट्या घेतलेल्या आहे पार्सल या हॉटेलवरून. आता आम्ही चाललेलो आहे घरी. घ्या. तर चला.